सर्व अधिवेशनामध्ये लोकांच्या वतीने महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न मांडत असताना आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच त्या ठिकाणी लढताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. दादा, काल लोणी भापकर या संपूर्ण गावामध्ये कडकडीत बंद पाहायला मिळाला. बारामतीमध्ये देखील आज अनेक गावांमध्ये चर्चा होते की अजित पवारांचा मृत्यू हा अपघाती आहे की घातपात आहे. या सगळ्या संदर्भात सातत्याने प्रश्नचिन्ह तुम्ही देखील उपस्थित करतायत. 2-3 पत्रकार परिषदा तुम्ही मुंबई दिल्लीमध्ये घेतलात. लोकांकडनं ही आता मागणी होते की या सगळ्या संदर्भातली चौकशी निष्पक्षपणे आणि लवकरात लवकर व्हावी. बारामतीकरांवर अजित काकांचं प्रेम होतं आणि बारामतीकरांचं सुद्धा अजित काकांवर प्रेम आधी होतं आणि आयुष्यभर त्या ठिकाणी तिथं राहील. बारामतीकरांची जशी इच्छा आहे तशी अख्ख्या महाराष्ट्रातल्या सामान्य नागरिकांची इच्छा आहे की अजितदादांच्या ऍक्सिडेंटबद्दल नाही तर घातपातबद्दल प्रॉपर एन्क्वायरी होणं महत्वाचं आहे आणि ती एन्क्वायरी करत असताना पारदर्शक पद्धतीने व्हावी अशी इच्छा संबंध महाराष्ट्राची तिथं आहे. त्यामुळे लोक स्वतःहून पुढाकार घेऊन दादांना न्याय मिळावा म्हणून त्या ठिकाणी तो लढा तिथं उभा करत आहेत. त्यामुळे त्या लोकांची जशी इच्छा आहे त्याच पद्धतीने पारदर्शक पद्धतीचा हा सगळा इन्व्हेस्टिगेशन होईल, तपास होईल अशी अपेक्षा आपण सर्वजण करूया. सर, तुमच्याप्रमाणेच अमोल मिटकरी यांनी देखील काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की अजित पवारांचा जो वैमानिक होता तो सुसाईड बॉम्बर होता का? कारण का ज्या पत्नी राजीव गांधींसाठी एक महिला सुसाईड बॉम्बर होती, तसं अजित पवारांचा वैमानिक देखील सुसाईड बॉम्बर होता का? अमोलजी मिटकरी असतील, तसंच ठोंबरेताई असतील व त्यांच्या पक्षातले अनेक लहान सहान कार्यकर्ते पदाधिकारी जे दादांवर प्रेम करत होते ते सातत्याने या विषयावर बोलत आहेत. याबद्दल मी सुद्धा डिटेलमध्ये प्रेझेंटेशन केलेलं आहे. त्याच्यामध्ये पायलटच्या बाबतीतला मुद्दा हा तसा महत्वाचा आहे. त्याच्यावर शंका का घेतली पाहिजे हे फार डिटेलमध्ये मी प्रेझेंटेशन तिथं केलेलं आहे. त्यामुळे ते जे बोलतायत आणि मी जे बोलतायत त्याच्यामध्ये काही प्रमाणात सेम काही गोष्टी आहेत. त्यामुळे जशी त्यांची इच्छा आहे तशी महाराष्ट्राची इच्छा आहे तशी माझी इच्छा आहे की पारदर्शक पद्धतीने हा तपास होणं महत्वाचं आहे. पण अजित पवारांचे 2 पायलट त्याच दिवशी बदलले गेलेले होते. सातत्यानं वारंवार हाच प्रश्न उपस्थित केला जातोय की सकाळी 6:30 वाजता किंवा कोणत्या प्रकारची ट्रॅफिक मुंबईमध्ये असते किंवा त्या लोकांना यायला उशीर झाला, त्यांचे कॉल डिटेल्स, या सगळ्या संदर्भाची सखोल चौकशी व्हावी. या सगळ्या संदर्भाचे प्रश्न उपस्थित होते. आमची अपेक्षा आहे की सीआयडीला हा तपास महाराष्ट्राकडनं त्या ठिकाणी दिला गेलाय. महाराष्ट्राची क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन करणारी ही एक महत्वपूर्ण एजन्सी आहे. पण गेल्या महिनाभरात सीआयडीने काय केलंय, काय तपासाचं स्टेटस आहे, सीसीटीव्ही कॅमेरा हे ताब्यात घेतलेत का एअरपोर्टचे, दोन्ही एअरपोर्टचे, त्याच्याचबरोबर जो क्रिमिनल बाजूचं इन्व्हेस्टिगेशन असतं की हे जे 2 प्रमुख वैमानिक होते ते अचानक बदलण्यात आले, ते का बदलण्यात आले, ट्रॅफिकचं कारण दिलं गेलं, खरंच ट्रॅफिक होतं का, ट्रॅफिकचे कॅमेरा तिथं चेक करावे लागतील. त्याच्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुप अॅरोचा जो मी त्या ठिकाणी सांगितला होता, अॅरोचा जो हँडलर आहे त्याच्याबद्दल जे काय मी सांगितलं होतं, त्याच्याचबरोबर दादा गाडीली जाणार होते ते का कॅन्सल झालं, अशा बऱ्याच विषयामध्ये सखोल चौकशी करणं महत्वाचं आहे. डीजीसीए कडनं आणि व इन्व्हेस्टिगेशन एजन्सी डीजीसीएच्या अंतर्गत नाहीतर सिव्हिल एव्हिएशनच्या मंत्र्याच्या अंतर्गत यांनी थातूरमातूर 2 रिपोर्ट त्या ठिकाणी दिले. पण प्रमुख रिपोर्ट येणं बाकी आहे. त्याच्यामध्ये प्रिलिमिनरी रिपोर्ट हा पुढच्या काही दिवसांमध्ये येईल असं कालच मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आम्ही वाट बघत आहोत काय प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे, त्याच्यात काय गोष्टी समोर येत आहेत. कारण आतापर्यंत जी माहिती आम्ही दिली त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त माहिती सत्तेतल्या काही लोकांची आणि व्हीएसआरचे कसे संबंध होते, कशा पद्धतीने हे जे काही इन्व्हेस्टिगेशन नाही तर तपास आहे हा चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी चालू आहे. सर्व पुरावे हे आमच्याकडे आहेत. पण आम्हाला याच्यामध्ये राजकारण करायचं नाही. खरंच काय ऍक्शन व्हीएसआरवर घेतली जाते, आजपर्यंत व्हीएसआरने कशा पद्धतीने चुकीच्या गोष्टी या विमान चालवत असताना नाही तर त्यांचा व्यवसाय करत असताना केल्या आणि दादांच्या बाबतीत काय चुका त्यांच्या झाल्या
त्याच्याच बरोबर कपूर नावाचा हा जो पायलट आहे त्या बाबतीत काय, आणि व सत्तेत असणारे जे सर्व नेते